तीन महत्त्वाच्या बातम्यांचा या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत। यातील पहिली बातमी आहे पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाची। राजेंद्र मुठे चौकशी समितीचा अहवाल आला। या अहवालाचा निष्कर्ष समोर आलेला आहे। चौकशीत पार्थवर दोषारोप नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे अहवालानुसार तरी या प्रकरणात पार्थ पवार सही सलामत दिसतात। व्यवहार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यात झालाय असं नमूद आहे। दुसरी बातमी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नक्की नाव काय या प्रश्नासंदर्भातली। हा प्रश्न उपस्थित होतोय कारण काही संकेतस्थळांवर तिकीट बुक करताना दिबा पाटील विमानतळ नाव झळकलंय। नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव अजूनही अंतिम झालेलं नसून या विमानतळाचे नाव दिबा पाटील असे दिसू लागल्यानं नामकरण केव्हा झालं असा प्रश्न उपस्थित होतोय। दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक आग्रही आहे। अजूनही नावाबद्दल काही अधिकृत निर्णय नसल्यानं भूमिपुत्रांनी नाराजी व्यक्त केली आहे। तिसरी बातमी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओबीसींनी नाराजी व्यक्त केली आहे। आरक्षण मर्यादा अंमलबजावणीमुळे ओबीसींवर अन्याय होतोय। ओबीसी नेत्यांची ही भूमिका आहे। आरक्षण मर्यादा हटवा, ओबीसींना न्याय द्या। सर्वोच्च न्यायालयात ओबीसींकडून हा युक्तिवाद करण्यात येतोय। या तीन महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या बुलेटिनमध्ये घेऊया। पहिल्या बातमीकडे जाऊयात। बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओबीसींची नाराजी आहे त्या संदर्भातली। आरक्षण मर्यादा अंमलबजावणीमुळे ओबीसींवर अन्याय होतोय। ओबीसी नेत्यांची ही भूमिका आहे। आरक्षण मर्यादा हटवा, ओबीसींना न्याय द्या। सर्वोच्च न्यायालयात ओबीसींकडून हा युक्तिवाद होणार आहे। तर आरक्षण मर्यादा ओलांडते, ही मर्यादा ओलांडता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। आणि यावरच आता ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतलेला आहे। ओबीसी नेत्यांनी मागणी केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाकडे आणि ओबीसींवर अन्याय होऊ देऊ नका असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे। याच संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड हे जोडले गेले आहे। हरिभाऊ राठोडजी, या विशेष चर्चेत आपलं स्वागत। तुमचं म्हणणं काय आहे ते आधी सांगा। आमचं म्हणणं आहे की काल जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की वेळ पडली तर आम्हाला काही निवडणुका थांबवाव्या लागतील, 50%च्या वर जाऊ नये आणि स्वतःच त्याच्या पूर्वीचे जे निर्णय आहे पांट्या आयोगाला बाजूला ठेवून जो निर्णय दिला होता त्यामध्ये 50%च्या वर आपण ऑलरेडी गेलो होतो आणि एकीकडे सांगायचं 50%च्या वर जाऊ नये आणि एकीकडे सांगायचं की मागचा निर्णय तुम्ही मागच्या 2022 प्रमाणे आरक्षण ठेवा। तर काय झालंय, कुठेतरी कोर्ट जे माननीय न्यायालय कन्फ्युज झालेलं आहे। एकीकडे सर्वोच्च न्यायालय म्हणते की जेव्हा राज्य सरकारने विनंती केली की आता आमच्या निवडणुका हे सुरू झालेल्या आहेत आणि बरेच पुढे गेलो आम्ही या परिस्थितीमध्ये, आम्हाला परवानगी द्या, तुम्ही आहे त्या निवडणुका देतो ते म्हणाले नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या जे घटनापीठ होतं त्यांच्या निर्णयाच्या अगेन्स्ट आम्ही जाऊ शकत नाही। माझं म्हणणं आहे की घटनापीठाकडे जायला पाहिजे होतं ना, तुम्ही कशाला आपण हातात घेतली केस। त्यामुळे गेले 2-3 वर्ष आम्ही भोगतो कशामुळे, तर केवळ आणि केवळ कोर्टाच्या निर्णयामुळे। म्हणजे आजकाल ऍडमिनिस्ट्रेशन जे सरकार, हे सरकारला चालू द्या ना तुम्ही सर्वोच्च न्यायालय सरकार चालवायला लागलं जी। हरिभाऊ, आपण या मुद्द्याला पुढे नेऊ। तुमच्याकडे आणखी प्रश्न घेऊन येणार आहे, आणखी चर्चा या संदर्भात करूयाच, पण त्याआधी एक नजर टाकूया की राज्यात कुठे कुठे आरक्षण, ओबीसी आरक्षण वाढलेलं आहे। तर कुठे कुठे किती आरक्षण ते आपण पाहतोय। नंदुरबार मध्ये 100%, पालघर मध्ये 93%, गडचिरोली मध्ये 78%, नाशिक मध्ये 71%, धुळ्यात 73%, अमरावतीत 66%, चंद्रपूर मध्ये 63%, यवतमाळ मध्ये 59%, अकोल्यात 58%, नागपूर मध्ये 57%,
ठाण्यात 57%, गोंदियात 57%, वाशिममध्ये 56%, नांदेडमध्ये 56%. तर कुठे किती आरक्षण आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहिलंय आणि हेच आरक्षण मर्यादा ओलांडतंय. त्यामुळेच राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून काही आदेश देण्यात आलेले आहे. या संदर्भातच चर्चा करूयात. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ता अवधूत वाघ हे देखील जोडले गेले आहे. हरिभाऊ, तुमच्याकडे येणारच आहे. अवधूत वाघ यांच्याकडे आता जाते. आपण पाहतोय अवधूत वाघजी, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहे, 50% ही मर्यादा ओलांडता कामा नये. काय म्हणतात या निर्णयावर? खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय घेतलेले आहेत किंवा जे निर्णय घेणार आहेत त्याप्रमाणे शासकीय यंत्रणा काम करते आणि शासकीय यंत्रणेने तसं काम करावं हे अभिप्रेत आहे. यामध्ये कुठच्याही राज्य सरकारचा, मग ते कुठच्याही पक्षाचा असो, त्याचा काही संबंध येत नाही. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीच्या बाबतीमध्ये रिझर्वेशनचा घेतलेला निर्णय आणि त्याचा दिलेला निकाल याचा प्रत्येक निवडणूक आयोगाने आपापल्या परीने अर्थ घेतलेला आहे. याचाच अर्थ असा की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सुस्पष्ट नव्हता, ज्याला क्रिस्टल क्लिअर किंवा फुल प्रूफ असं म्हणतो. नेहमी होतंय काय की सरकारी यंत्रणांमध्ये निघालेले जे काही GR असतात त्याच्यामध्ये मुद्दामून अशा काही त्रुटी ठेवतात की काय मला माहित नाही, परंतु या बाबतीत काय अर्थ काढायचा याचे सर्व अधिकार सरकारी बाबूंना दिले जातात आणि हे सरकारी बाबू त्याचा फायदा घेऊन आपल्याला योग्य असे अर्थ काढत असतात. हा मुद्दा नंबर 2 झाला. आता गंमत अशी झालेली आहे की जसं तुम्ही म्हणालात की नंदुरबार मध्ये जर 100% रिझर्वेशन असेल तर तिथे तो ओपन मधील कार्यकर्त्यांवर अन्याय आहे की नाही हा पण एक प्रश्न आहे. ओबीसीवरचा अन्याय, एससीवरचा अन्याय, एसटीवरचा अन्याय, इतर समाजांवरचा अन्याय, मराठ्यांवरचा अन्याय, कुणबींवरचा अन्याय, त्याचबरोबर जे ओपन मध्ये आहेत असे कित्येक आहेत. काही ख्रिश्चन आहेत, काही मुस्लिम आहेत, काही राजपूत आहेत, काही ब्राह्मण आहेत, काही सीकेपी आहेत, कायस्थ आहेत, मराठा आहेत, यांच्यावर देखील अन्याय होतो की नाही. मग अशा वेळी काय करायचं याचा पण साकल्याने विचार झाला पाहिजे. आपण ज्यावेळी एका जाती आणि जाती समुदायाचं नेतृत्व करत असतो त्यावेळी आपण झापड बंद विचार करत असतो. अवधूतजी, याच मुद्द्यावर आपण एकदा ऐकूयात हरिभाऊ राठोड काय म्हणताय. त्यांना हे म्हणणं पटतंय का? हरिभाऊ, मला विचारलं का? हो. नाही, हे बघा, जिथे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या जास्त आहे तर त्या ठिकाणी नॅचरली आरक्षण वाढून दिसतं, पण तिथे ओपनची संख्या नगण्य असते. हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे एकदम नगण्य. तुम्हाला सांगतो, उदाहरण सांगायचं झालं तर समजा एखाद्या ठिकाणी 30% शेड्यूल ट्राईब असतील आणि 13% आपले SC असतील तर 30 आणि 13 हे 43 झाले. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला 27% जर द्यायचं झालं तर 50%च्या वर जाणार. आणि 50%च्या वर अशा परिस्थितीत गेलं आणि समजा 70% झालं तर कुठे बिघडतं कुठे? कारण उरलेले 30% ओपन साठीच आहे ना. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ती लोकसंख्या 20% राहते किंवा 10% काही ठिकाणी ओपनची. आता ओपनची जर 10% असेल तर त्यांना किती आरक्षण द्यायचं, म्हणजे त्यांना किती द्यायचं हा प्रश्न आहे. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर घालू नये. माझं म्हणणं आहे की 27% आरक्षण दिलं पाहिजे. आता तुम्ही ट्रिपल टेस्ट करायला सांगितले, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ट्रिपल टेस्ट करा. ट्रिपल टेस्ट केल्यानंतर ट्रिपल टेस्टला तुम्ही बाजूला ठेवला का? ते अनेक पूर्वीच्या याच्याप्रमाणे तुम्ही निवडणुका घ्या, पण त्या बांटियाला तुम्ही साईड ट्रॅक केलाय. म्हणजे हे कसं आहे की जी काही दादागिरी चालते ना त्या ठिकाणी हे योग्य नाही असं मला वाटतंय की ज्या पद्धतीने. आणि मला तर आता विनंती आहे, आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जे बसले आहेत, तुम्हाला नामी संधी आहे. आपण यावेळेस खरं म्हणजे
सेवन जजेसच्या बेंचकडे जायला पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन बेंच, आणि बघायला पाहिजे की अशा परिस्थितीत जर आरक्षण वाढत असेल तरी वाढू द्या, आम्हाला ती परवानगी द्या. कारण ओबीसी नाहीतर काही ठिकाणी ओबीसीला काहीच मिळणार नाही. अवधूतजी मी तुमच्याकडे येते. हा प्रश्न, हा आरक्षणाचा प्रश्न राजकीय पातळीवर का सुटू शकत नाही? पहिली गोष्ट म्हणजे इथे राजकीय पातळीवर सुटण्यासाठी राजकीय पक्षांनी जे काही प्रयत्न करायचे आहेत, भारतीय जनता पक्षाने जे काही प्रयत्न करायचे आहेत ते भारतीय जनता पक्ष पूर्णपणे करतो आहे. भारतीय जनता पक्षाने डिक्लेअरच केलं आहे की आमचा डीएनए ओबीसी आहे. ओबीसीसाठी भारतीय जनता पक्षाने जे काही केलं ते इतर कुठच्याही बोल घेवड्या पक्षाने केलेलं नाहीये. मी एकदम क्लॅरिफाय करतो. ओबीसीचं नेतृत्व, एसटीचं नेतृत्व आणि एसटीचं नेतृत्व करून आपल्या घरच्या तोंबड्या भाजणाऱ्या इतर पक्षाच्या लोकांनी आता ओबीसी, एससी, एसटीवर बोलूच नये, कारण त्यांनी त्यांचं काही केलेलं नाहीये. आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि देशाचे पंतप्रधान हेच स्वतः ओबीसी आहेत. त्यामुळे ओबीसीहून एवढं सुंदर उदाहरण कुठच्याच पक्षानं घालून दिलेलं नाहीये. प्रत्येक पक्ष आपापल्या जे नेता आहे त्या नेत्याच्या कुटुंबापुरता मर्यादित आहे. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, हरिभाऊ स्वतः माझे मित्र आहेत पण आणि स्वतः खासदार राहिलेले आहेत. त्यांनी आता विनंती केली. मला आश्चर्य वाटतं की सरकारने 7th बेंच पीठ तयार करावं. सरकार कोण तयार करणार आहे? सरकारला काय अधिकार आहे? सरकारचा काही संबंधच नाहीये. एखादी घटना घडते आणि त्या घटनेवर एखादा सर्वसामान्य माणूस सर्वोच्च न्यायालयात जातो आणि सर्वोच्च न्यायालयाने काय करावं आणि काय नाही करावं हा आमचा मुद्दा नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या घटनेप्रमाणे जो काही निर्णय देईल तो निर्णय अंमलबजावणी करण्याचं काम सरकारी यंत्रणेचं असतं आणि त्या सरकारी यंत्रणेला सपोर्ट करणं हे काम सरकारचं असतं. सर्वोच्च न्यायालयामध्ये जे रिझर्वेशन 27% आहे, मला हेच म्हणायचं आहे की ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, मगाशी हरिभाऊ म्हणाले की काय बिघडतंय 100% आरक्षण दिलं तर ठीक आहे ना, काही बिघडत नाही. आमचं तर काहीच म्हणणं नाही, भारतीय जनता पक्षाचं पक्ष म्हणून काही म्हणणं नाहीये. पण म्हणणं जर याचं असेल, आपल्या घटनेचं असेल, सर्वोच्च न्यायालयाचं असेल, तर भारतीय जनता पक्ष काही सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा नाहीये आणि सरकार पण नाहीये. तर आता दुसरं उदाहरण आहे की एखाद्या मतदारसंघामध्ये 30% एससी आणि एसटी असले आणि तिकडे रिझर्वेशन, तुम्ही मला सांगा मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 वॉर्ड आहेत ते एसटीसाठी केलेले आहेत. त्या दोन्ही वॉर्डमध्ये एसटीची संख्या ही 4 किंवा 5% कमी आहे. आता काय बोलायचं? परंतु आपल्याला काही प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एससी आणि एसटी यांना आरक्षण द्यावं लागतं. त्या अनुषंगाने आणि तो कायदा घेऊन आपण 227 पैकी 2 वॉर्ड आपण एसटीना केलेले आहेत मुंबई महानगरपालिकेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये गोरेगाव मध्ये असलेला एक वॉर्ड आहे म्हणजे आपलं संजय गांधी उद्यान आणि दुसरा आहे वर्सोव्याला. या दोन्ही ठिकाणी मेजॉरिटीमध्ये एसटी नाहीच आहेत, तरी पण आपण वॉर्ड रिझर्व्ह केले. म्हणजे एके ठिकाणी सरकारने दिलेल्या रिझर्वेशनच्या नियमाप्रमाणे पर्सेंटेज प्रमाणे रिझर्वेशन करायचं आणि दुसरीकडे त्या वॉर्डमध्ये असलेल्या लोकसंख्येच्या संख्येप्रमाणे करायचं. असं दुहेरी होत आहे. याच्यावर कोणीतरी दाद मागितलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा त्याला काही संबंध नाहीये. भारतीय जनता पक्ष म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत, आम्ही रिझर्वेशनच्या बाजूने आहोत. मागासवर्गीयांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांची रिझर्वेशन राहिली पाहिजेत या बाजूने आहोत. तरीही सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाच्या कक्षेत राहून आम्ही काम करू, सरकार म्हणून काम करू, ही आमची भूमिका आहे. अवधूतजी, वेळेअभावी हा विषय मला इथेच थांबवावा लागतोय. याच तुमच्या मुद्द्यावर हरिभाऊ राठोड यांच्याकडूनही प्रतिक्रिया घ्यायची होती, मात्र काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेणं हे शक्य होत नाहीये. तरी तुमच्या दोघांचे या चर्चेसाठी जोडले गेले आणि प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद. वळूयात पुढील बातमीकडे. बातमी आहे नवी मुंबई विमानतळासंदर्भातली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नक्की नाव काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण काही संकेतस्थळांवर तिकीट बुक करताना दिबा पाटील विमानतळ नाव झळकलंय. नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव अजूनही अंतिम झालेलं नाहीये, अधिकृत घोषणा झालेली नाहीये. त्यामुळे विमानतळाचं नाव दिबा पाटील असे दिसू लागल्यानं नामकरण केव्हा झालं असा प्रश्न निर्माण होतोय. तर दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक आग्रही आहे. अजूनही नावाबद्दल काही अधिकृत निर्णय नसल्यानं भूमिपुत्रांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तर भूमिपुत्रांनी काय नाराजी व्यक्त केली आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे, ऐकूया.
टर्मिनल 1ला तुम्ही नाव दिलेलं आहे. टोटल नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दिवा पाटील एअरपोर्टमध्ये 4 टर्मिनल्स आहेत. तर ते 4ही टर्मिनल्सना का नावं नाही आहेत? आणि आम्हाला टर्मिनल्सना नाही आहे, आम्हाला पूर्ण एअरपोर्टला नाव आहे दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई म्हणून. तर हे कुठंतरी आम्हाला असं गाजर दिल्यासारखं वाटतंय. सुरुवातीला तिकीट काढलं पेटीएमवरून. त्यामध्ये दिवा पाटील नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नाव आलं. पण मी दुसऱ्या साईडवरून तिकीट काढलं असता त्यावरती दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव नाही आलं, फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नाव आलं. त्यामुळे मी दुःखी आहे. तर स्थानिकांच्या या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहे. विमानतळाच्या नावासंदर्भात अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाहीये आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे. कविता, स्थानिकांचं काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया सध्या उमटतायत? नक्कीच प्रणिता, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांच्या नावाची मागणी पर जोर धरू लागलेली आपल्याला पाहायला भेटत होती. भूमिपुत्र आग्रही आहेत की या विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव द्यावं. ही मागणी भूमिपुत्रांकडनं अद्यापही होताना दिसते. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्याच दरम्यान जे आहे या विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देणार असल्याची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी स्वतः भूमिपुत्रांची भेट घेऊन ही माहिती त्यांना दिली होती. परंतु अद्यापही या विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाही. परंतु काही वेबसाईटवरती ज्या ठिकाणी तिकीट बुकिंग केली जाते त्या ठिकाणी दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा पद्धतीचं नाव झळकतंय, तर काही ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा पद्धतीचं नाव जे आहे ते त्या तिकीटवरती आलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये जे आहे ते नाराजीचा सूर उमटताना आपल्याला पाहायला भेटतोय. हे भूमिपुत्र आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूया. सर, काय सांगाल, तुमच्याच गावामध्ये काही लोकांनी तिकीट घेतलेली आहे, आपले भूमिपुत्रच आहेत, काहींच्या तिकिटावरती काय नाव, काहींचं? सर्वप्रथम तर जय दिवा. ऍक्च्युली सर्व सूत आहे की 25 तारखेला पहिली उडान भरणार आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दिवा पाटील. आमचे सहकारी प्रदीपजी ठाकूर साहेब यांनी जेव्हा तिकीट बुकिंगसाठी पेटीएम मधून ते बुकिंग करत होते त्यावेळेला त्याच्यावर नाव आलं की दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 1 म्हणून असं नाव आहे. आणि इतर वेबसाईट वरून ज्या वेळेला त्यांनी तिकीट बुकिंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्याच्यावर फक्त इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई एवढंच आलेलं आहे. तरी मनामध्ये कुठेतरी दुविधा आहे. काही असं समजून येतो की कुठंतरी टर्मिनल 1लाच हे नाव देण्यात येत आहे का? आज नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये 4 टर्मिनल्स आहेत, तर 4ही टर्मिनल्सला ते नाव का नाही आहे? आणि आम्हाला टर्मिनल्सला नाव नको आहे, आम्हाला पूर्ण एअरपोर्टला दिवा पाटील साहेबांचं नाव पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं असेल की नवी मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी जागोजागी महानगरपालिका असू द्या कोणी बोर्ड लावले गेलेले आहेत. कविता पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहे. स्थानिकांचं म्हणणंही ऐकून घेऊयात, पण सध्या नवी मुंबई विमानतळावर तिकिटांचे दर काय आहे त्यावर नजर टाकूया. तर नवी मुंबई विमान तिकीट हे महाग का आहेत? भांडवली खर्चाच्या भरपाईसाठी नव्या विमानतळाला जास्त कर आकारण्याची मुभा आहे. नवी मुंबई विमानतळावरील तिकीट त्यामुळे महाग आहेत. त्या तुलनेत मुंबई विमानतळावरील तिकीट हे स्वस्त आहेत. भांडवली खर्चाच्या भरपाईसाठी नव्या विमानतळाला जास्त कर आकारण्याची मुभा आहे. इंडिगोचे 26 डिसेंबर साठीचे नवी मुंबई ते दिल्ली विमानतळ तिकीट हे 7,350 रुपये आहे. इंडिगोचे 26 डिसेंबर साठी मुंबई ते दिल्लीसाठी विमान तिकीट 6,638 रुपयांना मिळते. अकासा एअरचे नवी मुंबई ते दिल्ली विमान तिकीट 5,558 रुपयांना मिळत आहे. तर अकासा एअरचे मुंबई ते दिल्ली विमान तिकीट 5,776 रुपयांना मिळत आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडे. कविता, स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेऊयात. सर, तिकीट दर जे आहेत विमानतळ आपलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देखील जास्त आकारले जातात अशा प्रकारचा देखील तुम्ही आरोप केला. नेमकं काय? नवी मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये जर तिकीट तुम्ही जर दर बघितला असेल, आमचे सहकारी प्रदीप ठाकूर यांनी जे मुंबई टू गोवा दर तिकीट ते 7-7.5 हजारापर्यंत आहे. आणि तेच मुंबईमधून जर केलं त्याच्यामध्ये 1,500 ते 2,000 हजाराची तफावत दिसते. तर कुठंतरी तिकीट दरावर पण आमचा आक्षेप आहे की जे जर मुंबईला आहे तेच जर नवी मुंबईला का नाही? सर, आपण बघितलं की थोड्या वेळापूर्वी आपली चर्चा सुरू होती. तुम्ही बोलले की सरांनी तिकीट काढलेले. सर, तुम्ही तिकीट काढलं, तुमच्या मित्रांनी देखील काढलं होतं. तुमचा अनुभव कसा आहे? माझ्या मित्रांनी जेव्हा पहिल्या दिवसाचं नवी मुंबई विमानतळावरून तिकीट काढलं
तेव्हा त्या तिकिटावरती स्पष्टपणे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नाव आलं. म्हणून मी खूप खूप खुश झालो, आनंदी झालो. आणि त्या आनंदामध्ये मी माझं तिकीट काढायला गेलो, पण मी तिकीट मेक माय ट्रिप या साईटवरून काढली, परंतु त्या साईटवरती फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच नाव आलं. त्या तिकिटावरती तेच नाव आलं, फक्त नवी मुंबई विमानतळ म्हणून. त्यामुळे मी खूप नाराज झालो आणि दुःखी झालो. प्रणित, आपण बघितलं हे भूमिपुत्र आहेत, यांनी स्वतः प्रवासासाठी नवी मुंबई ते गोवा असं तिकीट काढलं होतं आणि या तिकिटावरती जे आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यांच्या वेबसाईटवरती नाव आलं आणि त्यांच्या मित्राच्या तिकिटावरती जे आहे ते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा पद्धतीचं नाव आलं. कविता मात्र एक प्रश्न या स्थानिकांना विचारा, जर नाही दिलं दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला, तर मग दिबा पाटील समर्थक काय करणार? नक्कीच आहेत आपल्याबरोबर असेही भूमिपुत्र आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, काय सांगाल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे आपल्या भूमिपुत्रांची, आणि आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन देखील झालेलं आहे. अद्यापही अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाहीये. जर नाव दिलंच नाही तर तुमची प्रतिक्रिया काय? तीव्र आंदोलन उभे राहील एवढे मला म्हणजे माहिती आहे, आणि सर्वांनी ते ठरवलेलं आहे की याच्या पुढे जर दिबा पाटील साहेबांचं नाव जर नाही लागलं विमानतळाला तर खूप मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे. सर, तुम्ही काय सांगाल? आपण याआधी देखील अनेक आंदोलनं केलेली आहेत, साखळी उपोषणं झालेली आहेत, मोठमोठे मोर्चे काढलेले आहेत. आता सुद्धा गेल्या 2 महिन्यापूर्वी जे आहे खासदार बाळामामांनी देखील कार रॅली काढत या ठिकाणी विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं ही मागणी केली आहे. आणि आता तुम्ही काय सांगा? जय दिबा. दिबांसारखा नेता कोणी होणार नाही, होणारही नाही समाजात, परंतु आम्हाला खूप संताप आणि राग आलाय. जर दिबा पाटील विमानतळ नाव दिलं गेलं नाही तर आंदोलनाबरोबर आम्ही वेगळ्या स्वरूपात आंदोलन करणार आहोत. त्याबरोबर आमचे स्थानिक आमचे आमदार खासदार जे कोणी असतील त्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं नाही तर पहिले त्यांच्या घरावर बोळा त्यांच्यावर मोर्चे काढले जातील. आणि जी कविता, त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया या संदर्भात समोर येत आहे. याआधीही आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात स्थानिक आणि दिबा समर्थक पाहायला मिळत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि स्थानिकांच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आता वळूयात आजच्या महत्त्वाच्या तिसऱ्या बातमीकडे. बातमी आहे पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाची. राजेंद्र मुठे चौकशी समितीचा अहवालाचा निष्कर्ष समोर येतोय. चौकशीत पार्थवर दोषारोप नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अहवालानुसार या प्रकरणात पार्थ पवार सही सलामत दिसतात. व्यवहार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यात झालाय असं नमूद आहे. त्यामुळे पार्थ पवार या प्रकरणात सही सलामत असल्याचं पाहायला मिळतंय. तर पार्थ पवार अमेडिया कंपनीचे 99% भागीदार आहे. त्यामुळे त्यांचं नाव या तक्रारीत का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. आणि त्यानंतर हा अहवाल. आणि या सगळ्या विषयावरच थोड्या वेळापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासोबत आम्ही चर्चा केली आहे. त्या काय म्हणाल्या ते ऐकूयात. सही सलामत ते कुठच्याही अँगलने होणार नाहीत एवढी मी गॅरंटी देते तुम्हाला. आता कालचा जो हा मुठे समितीचा अहवाल आलाय त्याच्यात त्यांनी प्रत्येक गोष्टीत पार्थ पवारचं नाव घातलेलं नाहीये, आणि ते कसं घालणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल मी आता एक 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. इतरही मला काही जे डॉक्युमेंट्स मिळालेत ते देखील मी आता 12 वाजताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उघड करणार आहे. पण काल जसं माध्यमांनी चालवलं ही कुठल्याही प्रकारची ना ही क्लीन चिट आहे ना त्यांना हे नाव आता फार काळ वगळता येणार आहे. तर त्याच्यावरची जी सगळ्यात महत्वाची माहिती आहे ती मी आता माझ्या 12च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देणार आहे. हा जो व्यवहार होता तो शीतल तेजवानी आणि 272 लोक हे देणारे होते, आणि घेणारी जी पार्टी होती त्याचं नाव अमेडिया एंटरप्राइजेस LLP होतं. याच्यात दिग्विजय पाटील हे काही जर सायनिंग अथॉरिटी होते, फक्त ज्यांना रेझोल्युशन पास करून साईन करण्याचे अधिकार दिले होते. त्यांना सेकंड पार्टी दाखवून जो खोटा FIR केला गेलाय त्याचा देखील आता पर्दाफाश करण्याची गरज आहे. आणि आताच्या घटनेला पार्थला पदोपदी वाचवण्याचा जो आता सरकार प्रयत्न करते ते हाणून पाडण्याचं काम आपण सगळे माध्यम आणि सामान्य जनता
मिळून करणं गरजेचं आहे. तर अंजली दमानिया यांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे. सध्या या विषयावर चर्चेसाठी आपल्यासोबत शरद पवार गटाचे अमोल मातेले हे जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे जाणार आहोत चर्चा करण्यासाठी. अमोल मातेलेजी, अंजली दमानियांनीही या अहवालाच्या निष्कर्षांवर आक्षेप घेतलेला आहे. तुमचं म्हणणं काय? हे पहा, मुळातच या सरकारकडून आम्हाला फार काही अपेक्षा नाहीयेत. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात पावन करून सत्ताधारीमध्ये सामावून घेतलं आणि त्या सत्ताधारी आहेत. अनेक त्यांनी मोठे मोठे आरोप केले. 70,000 कोटीचा आरोप केला, जेलमध्ये टाकणार, ह्या दिवाळीला जेलमध्ये जाणार, अशा बऱ्याच वल्गना केल्या. परंतु त्यांचं काय झालं? पुढे काहीच झालं नाही. उलट पक्षी त्यांना आपल्या बरोबर घेऊन सत्तेचा मर्यादा लाटण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून सरकारने जी समिती स्थापन केली, समितीने कशा पद्धतीने अहवाल सादर केला. आता अहवाल सादर करत असताना मुद्रांक शुल्क माफीचा पूर्णपणे गैरवापर केलेला आहे. म्हणजे आमिडिया कंपनीने केलेला जमीन खरेदी व्यवहार, तिथे कुठेही मुद्रांक शुल्क माफी मिळवण्यात आली आणि तो व्यवहार इनव्हॅलिड आहे. तरी देखील कुठेही त्याच्यामध्ये समितीमध्ये आक्षेप घेतलेला नाहीये. पात्रता प्रमाणपत्र नसताना नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. म्हणजे प्रमाणपत्राचा अभाव असतानाही दस्त कसं नोंदणी केलं आणि दोस्त नोंदणी कसं पूर्ण झालं, याच्यामध्ये सरकारी अधिकारी कोण आहेत का, सरकारी बाबू लोकांनी कोणी याचं उल्लंघन केलंय का, त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. परंतु राज्य सरकारमध्ये 9,000 कोटीचं कर्ज असताना एखादा महसूल विभागातील संबंधित व्यवहार करत असताना महसूल बुडवतो. राज्याचे वित्तमंत्री म्हणून जे काम करतात, म्हणजे एका बाजूला ते वित्तमंत्री म्हणून काम करतात, एका बाजूला असा जर महसूल बुडत असेल तर ही खेदजनक बाब आहे. म्हणजे असं म्हणावं लागेल की या ठिकाणी सत्ताधारीच राज्याचं कशा पद्धतीने नुकसान करण्याचं काम करतात. यांना राज्याच्या जनतेचे कोणतेही हिताचे निर्णय घेता येत नाही. परंतु स्वतःच्या फायद्यासाठी काहीतरी करायचं, खोटे नाटे व्यवहार करायचे आणि ते पुन्हा क्लीन चिट द्यायचं काम करायचं. याच्यावरती आमचा मुळातच विश्वास नाही. कारण हे सरकारच मुळात मतांची चोरी करून या ठिकाणी बहुमत मिळून सत्तेवर आलेलं आहे. आणि इतकं बहुमत आहे की आपल्या महाराष्ट्र 1960 साली जेव्हा निर्माण झाला त्यापासूनच्या निवडणुकीपासून तर आतापर्यंत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड असं बहुमत असलेले सरकार आहे. म्हणजे बहुमत असले सरकार इतकं काय करतं, रोज कुठे ना कुठे जमीन घोटाळा करतं. पुण्यामध्ये जैन समाजाच्या लोकांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबईमध्ये संजय शिरसाट सारखे मंत्री त्या ठिकाणी सिडकोची जागा दिली जाते. म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या नोंदी करून या ठिकाणी सरकार जमिनीचे व्यवहार करून आपल्या वैयक्तिक पदरामध्ये काहीतरी पाडतंय आणि सरकारचं प्रचंडपणे या नुकसान प्रकरणातही करण्याचं काम तसेच करतंय. आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.